हा. इकडे सगळे हरिण आहेत तर या ठिकाणी हा संपूर्ण मॅप आहे, तर त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली की कोणत्या ठिकाणी कोणता प्राणी आहे. नमस्कार मंडळी, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मोनिका, मी आणि आद्विका आम्ही तिघजण चाललोय भायखळा येथील राणीच्या बागेमध्ये. तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे जाता येईल आणि प्राणी कोणकोणते आहेत, परत तिकिटांचे दर काय आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. सिंगल कार्ड बघायला तिथे तू काय काय बघणार? मला नाही देणार का? आपण बघूया त्यांना काय द्यायचं. आपण कुठला तिथे काय काय बघणार तू? भायखळ्याला 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडल्यानंतर इकडे सरळ सरळ जायचं आपल्याला राणीच्या बागेसाठी. रस्ता क्रॉस करून कुठून जायचं? इकडून इकडूनच चल. तर आता बघा आम्ही हे तिकीट काढलं इकडून ऑनलाईन. या ठिकाणाहून तुम्ही तिकीट काढू शकता. इकडे आल्यानंतर या मशीन लावले तर इकडे तुमचा प्रेफरन्स निवडावा लागतं. फॅमिलीमधून काढताय का इंडिव्हिज्युअल आलात त्या हिशोबाने तुम्ही इकडून काढू शकता. इकडे संपूर्ण असं हे गाईडलाईन्स लिहिलेत. तर आता इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे नकलीवाले आपल्याला असली बघ. ते दादा तिकडे नकली आहे. हे नकली लावले सगळं. आता आतमध्ये आपल्याला असली बघायचं सगळं. आपल्या आद्विकसाठी आपण आलोय बघायला. आद्विक छान वाटतंय. चला 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 दाखव. प्लास्टिक पाण्याची बॉटल चालते. दादा पहिलं कुठे जायचं आपण? बघ या साईड या ठिकाणी अशा प्रकारचे साईन बोर्ड लावलेत. बाबा इकडे वाघ येते सगळे. वादा काय बघायचं पहिलं आपण? वाघ बघायचा पहिला. बाबा ब्लॅक शिप. बघा या ठिकाणी यांनी असे मार्क केलेत. तर इकडून आपल्याला या ठिकाणी जायचंय. कुठे आला तू? कुठे आला? राणीच्या बागेत आला. इकडे बर्ड आर्चरी आहे. तर या ठिकाणी बर्ड आर्चरी आहे. बघायचे पक्षी बघायचे. चल हा चप्पल घ्या त्याची. ऐक बाबा चप्पल बॅगेत ठेव. घाला तर उतरल तर. तिकडे साईडला थांब ना.
हा हा थांबा जरा आजविकला आपल्या चप्पल घालू. चालू आहे. हे बघा ही संपूर्ण बर्ड आर्चरी आहे. तिकडे काय इथून क्लिअर दिसतंय ना. हो हे बघा ही संपूर्ण बर्ड आर्चरी. वेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इकडे बघायला भेटतील. बोलतोय घ्यायचं आपल्या घरी न्यायचं. घरी न्यायचं. चला पुढे बघू आपण. आता इकडे असेल ना इकडून. हा चल इकडून पुढे. बघा हवाला पक्षी कोणता आहे ते आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. कुठला आहे का मोनिका? कुठला तो नाही बोलत आहे मी. तो वाईट बघा ना पुढे बसलेला आहे. तो वाला स्वॅन आहे की काय काही कळत नाही. तो वाईट बघा ना तिथे. जवळीला बघितला मी. ह्यांना असं बनवलं असेल आहे ना हे यांनी. तर चला आता आपण पुढे जाऊया. अजून आपल्याला खूप जास्त एक्सप्लोर करायचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बघितलं तर इकडे बर्ड आर्चरी मध्ये आता एवढंच होतं. आता इकडून आता आपण पुढे. हाय बघा या ठिकाणी संपूर्ण पक्ष्यांची माहिती दिली आहे. जे जे पक्षी आतमध्ये आहेत त्यांची. दादा क्रोकोडाईल वापस. अरे नकली आहे नकली आहे बघ. नकली आहे बघ हात लाव. नकली आहे ना. तू बसतो. तू दादा बसला तू बसतो. बरं चल राहू दे घ्या. इकडे लवकर ये रे बाबू. तर आता या ठिकाणी बघू काय आता. हे बघा इथे पण काहीतरी आहे. इकडे पण आहे काहीतरी. इकडे टायगर आहे वाटतं. हे टायगर आहे मोनिका. इकडे तर बघू. पहिले इकडचं बघितलं. थांब ना इकडून खालून बघू ना. इकडे टायगर बिकडे दिसेल पाण्यात. कडे आलं. दे इकडं. ऐक का हो. उधर बैठा है. काय आपल्याला दिसत काय लपडे. काय बघायला नाही भेटत. काय मगर मगर. क्रोकोडाईल. हे बघा तिकडे मगर मगर. हे बघा हे बघा मगर येते. आली 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 आली. दादा ते बघ मगर क्रोकोडाईल. ते बघ ते बघ ते बघ क्रोकोडाईल आली. हे बघा बघ. आणि ती दुसरी बघा मोठी आहे. हा हे बघा आली आली ही क्रोकोडाईल आली. तिकडून घ्या ना. हे बघा हे बघा बघा. हे बघा
दुसरी पण आली तिकडे. दादा क्रोकोडाईल बघितलं बघ, क्रोकोडाईल हे बघ, हे बघ, हे बघा, क्रोकोडाईल बघितली मस्त. अरे ते बाहेर नाही येऊ शकत. तिथे पण आहे ते बघा, त्या साईडला पण आहे. बघा या साईडला पण एक आहे. तिकडे वरती पण आहे. ती वाली मोठी आहे. हा ती वाली मोठी तिकडची. मग त्या साईडला बघू टायगर बघायचं आपल्याला. इथे पण एक crocodile, ते बघा मोठी वाली. दिसली? हे बघा इकडे तर जास्तच मोठी आहे बघा समोर. बघा किती मोठी आहे पुढे. दादा कशी आहे क्रोकोडाईल? मस्त आहे. भीती वाटती? ती येऊ नाही शकत. आता आपण मगर इथे बघितली. आपला आता वाघ बघायचा, तर वाघ बघू कुठे आपलं दिसतोय. दादाचा फोटो तरी काढा. या तर मग अशी आपण बर्ड्स आर्चरीमधून आलो. आता इकडे समोर बर्ड्स पॅराडाईज आहे. वृक्षांचे नंदनवन. तर आता आपण ह्याच्या आतमध्ये जाऊया. जायचं इकडे आतमध्ये आता. मोर बघू. पिकॉक इकडे आतमध्ये पिकॉक आहे. चल बघू आपण. इकडे काय नाही, सापच बघतात तिथं तू. इथे बघा ना, मोठे मोठे बसले. इथे बघा ना, बघू इकडे. इकडे. मग तिकडे चाललंय तिकडे. बघा या ठिकाणी पण बसला बघा. पेंग्विन पण याच दिशेला. आता आपल्याला पेंग्विन पण बघायचं आहे. हो दादा थांब, पप्पाला येऊ दे. तर बघा या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे साईनबोर्ड इथे लावले, त्याच्यामुळे तुम्हाला नॅव्हिगेट करायला खूप सोपं जाईल या ठिकाणी. आता आम्ही जातो पेंग्विन बघायला. त्यानंतर मग आपल्याला वाघ बघायचा आहे. पेंग्विन बघूया ना आपण. वाघ पण बघायचं अजून आपल्याला. पेंग्विनसाठी आपल्याला वेगळी तिकीट घ्यावी लागेल मला वाटतंय. बघू. हे बघा लाईन बघा. हो लाईन बघा इकडे खूप जास्त आहे आज. आतमध्ये टेम्परेचर पण खूप मस्त. हो ना काढतो तर. ते बघा तिकडे त्या ठिकाणी पेंग्विन आहे बघा. हे बघा हे विदेशी पाहुणे आपले पेंग्विन्स. हा 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 हे बघा बघा कसे करतायत पाण्यामध्ये नुसते. हे बघा हे बघा पेंग्विन सगळे. हवाला जास्तच चपळ आहे. हवाला चपळ जास्त आहे. हे बघा हो तर आता आम्ही पेंग्विन बघून आलो. तर पेंग्विनसाठी कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्राचे चार्जेस नाही आहेत. आपण जे फॅमिलीसाठी तिकीट काढतो म्हणजे 2 ॲडल्ट आणि 2 चिल्ड्रनसाठी, तर त्या तिकीटमध्ये संपूर्ण कव्हर होतं. काय खायचंय का? खायचं तुला काय? काय खायचं? बघायचं.
बघूया चल. एक्झिट टू झू. तर आता आपल्याला हे बाकीचे प्राणी बघायचे ते सर्व आता ह्या दिशेने आहेत. पुढे बघ दादा. तर या ठिकाणी हा संपूर्ण मॅप आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली की कोणत्या ठिकाणी कोणता प्राणी आहे. तर तुम्ही हा मॅप पण रेफर करू शकता. आतापर्यंत फक्त आम्ही मगर आणि पेंग्विन बघितलं. बाकीचे अजून आपल्याला प्राणी बघायचे आहेत. बर्ड पॅराडाईज. हां, बर्ड पॅराडाईज पण बघितलं आम्ही. ते बघ उड्या तर इकडे मारते. सगळे हरिण आहेत. छोटू बेबी. त्याला चितळ बोलतात. स्पॉटेड डिअर, चितळ. य य य सन्नाबादीची भाषा कळेल का? हे बघा इथे सांबार य य य य. ते छोटू बेबी नाही तर ते बघ. छोटू बेबी बघितलं का छोटं बेबी ते? दिसलं? बघितलं छोटं बेबी? ते बघ तिथे. त्यांना बोलव. य य बोल. य य य य य य य. चला आता खूप झालं. चला आता पुढे बघू. काय त्याला बोलतात? डिअर पण बघितलं, स्पॉटेड डिअर पण बघितलंय. आता पुढे आपण वाघ बघायला जाऊ. दादा कसं वाटलं तुला डिअर? छान छान आहे ना? हा, हो डिअर बघायला चाललो. डिअर बघून आता चाललो वाघ बघायला आम्ही. तर फायनली आता आपल्याला टायगर येथे आता या दिशेला दिसणार आहेत. तर जाऊया पुढे पुढे पुढे. दादा आता टायगर बघायचं आपल्याला. आता फायनली आम्ही टायगर बघायला चाललोय. दादा आता टायगर बघायचं. टायगर कसं करतो? तर राजवीरला आपला टायगर आता दाखवायचं आपल्याला. दिसलं? हो दादा टायगर बघ. टायगर त्याला बोलवा इकडे. तो का माझ्या घरचा आहे? आला. येतोय येतोय येतोय. दादा ते टायगर टायगर टायगर. तो टायगर उठला बघ. दिसला? ए तो पण कोपऱ्यात घुसायला चाललाय तिकडे. लपून बसला तो. लपून बसला. असं करा येईल. य य थांब य. इथेच थांब. दिसेल. दादा टायगर कसं आहे? आला आला आला. गेला का? चल तिकडे. वाघाला आला 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 आला. टायगर अजून एक. आला बरं रे.
मी आज वाघ बघितला आहे बरोबर ना दादा. आपल्या अजून आज वाघ बघितला तिकडून जायचं आहे. तर टायगर नेमका पाण्यात आला होता तो आपण व्हिडिओ काढलाय एकदम भारी आला व्हिडिओ. आपल्या साईडला तर माहितीये 2-3 वेळा हो. आला. म्हणजे ते उभे होते ना 2-3 वेळा आला आपल्या इकडे. हाक मार त्याला हिप्पोला. पानी के अंदर फेस करके रखा ना, कमर दिख रही ना उसकी. बघा पाण्याच्या आतमध्ये हिप्पो आहे बाहेर नाही निघत आहे. हाक मार हिप्पोला मोठ्याने मोठे मार हाक मोठ्याने. तोंड जेव्हा ते बघा त्या ठिकाणी हिप्पो आहे तो काय बाहेर नाही निघत आहे. आपण तोपर्यंत बाकीचे प्राणी बघूया. आता भालू कुठे भालू नाही तिथे चल भालू बघा आता. घे. आतमध्ये चालले ते. लोकांना बघून ते बघा ते बघा लपून बसतात सगळे लपून बसतायत. थीममुळे दिसत पण नाही तसं. तो बघ पिल्लू, हा बघ मोठा. तो बघ कसं चढतो. ते बघा चढतोय. तोंड बघा कसं बघ. त्याला हे दाखवलं ना मला. ते बघा या त्याला हे बघतोय कसा बघा. तिकडे तिकडे तिकडून इकडे. दादा बघा बघ परत येईल वाघ. गेला आता तिकडे. पाण्यात गेला आता. पाण्यात गेला पाण्यात. पाण्यात गेला. तुम्ही किती वेळा बघताय? झालं की आता 4. हे बघा वाघाला बघायला किती गर्दी आहे जास्त. आम्ही बघितलं पहिला वाघाला बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. आम्ही खूप जास्त वाघ बघितला. आपल्या एकदम बाजूने गेले. आता चल ना. अरे बघतोय इथून गर्दी. पाण्यातच आहे. पाण्यातून बाहेर नाही ना. का? ते लोकांना एंटरटेन करायला थांबल की. कुठल्या साईडला बिबट्या हे बघू.
होतं वाघन बिबट्या एकच काय बघायचं काय बोलतो त्या नवरात्रीला बघा या ठिकाणी आता पुढे आपल्याला बिबट्या बघायचा आहे. हं? काय हे कसलं आहे गुफा केली आहे. ये बाबू बघितलं टायगर तू किती जवळ आला होता. आपण गेलो आणि तिथे तर नेमका आला. मी त्याला बोलवलं पुढं लागल इकडे काय हे तर एक आहे ना पुढं. तेव्हा भालू बघ भालू बियर या 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 कर त्याला या कर या भालू या इथे येत असतील ना. येतील ना येतील. कसं काय हे बघा हा एक भालू आहे इकडे एक भालू आहे. हो या तिकडच पळतोय तो. हे घे पिल्लू. टायगर आपल्याकडून 3-4 वेळा आपल्या बाजूने गेला. जाम भारी एक्सपिरियन्स होता आजचा आपला. अजून तर एकदा दोनदा घाबरला पण टायगरला बघून. तर मंडळी व्हिडिओमध्ये तुम्ही इथपर्यंत आलात का कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ ते आपल्याला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आणि आम्ही खूप जास्त एन्जॉयमेंट केलं त्या ठिकाणी. आजविकने पण आपल्या खूप जास्त एन्जॉय केलं. आता मी तुम्हाला प्रवेश शुल्क तिकडचं सांगतो. तर जे प्रौढ व्यक्तींसाठी तिकडे 50 रुपये प्रवेश शुल्क आहे. तसेच लहान मुलांसाठी 3 ते 12 वयोगटातील मुला-मुलींसाठी 25 रुपये आकारले जातात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी शुल्क आकारले जात नाही. ओके. पण त्यांनी त्यांच्या दिव्यांग व्यक्तींसाठी लागणारं UDID कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारं त्यांचं ओळखपत्र त्यांनी त्यांच्यासोबत ठेवणं अनिवार्य आहे. ओके. त्याशिवाय त्यांना ते विनाशुल्क प्रवेश तिकडे देणार नाहीत. आणि बुधवारच्या दिवशी फक्त राणीची बाग बंद असते. अदरवाईज आठवड्याचे सर्व दिवस चालू असते. फक्त बुधवारच्या दिवशी मेंटेनन्स साठी ते बंद ठेवतात. एकंदरीत खूप जास्त चांगला अनुभव होता आमचा राणीच्या बागेमध्ये. आणि तिकडे फूडचे प्राइस जे आहेत ते खूप जास्त महाग आहेत. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तिकडचं खाण्यापेक्षा तुम्ही घरून तुमचा एक डबा कॅरी करा आणि तिकडे तुम्ही ऍज अ पिकनिक स्पॉट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. मस्त एन्जॉय ते करू शकता. बागेमध्ये जाऊन तुम्ही टिफिन खाऊ शकता तुमच्या फॅमिली सोबत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं झाला हा प्लास्टिकच्या बाटल्या. तर बहुतेक जणांना वाटेल बाबा प्लास्टिकच्या बाटल्या अलाव नाहीयेत. तर प्लास्टिकच्या बाटल्या अलाव नाहीयेत. फक्त कोणत्या वाल्या ज्या की आपण यूज अँड थ्रो वाल्या म्हणतो. बिसलरीच्या त्या बाटल्या असतात आणि परत माझाच्या फ्रुटीच्या त्या बाटल्या ज्या असतात तसल्यावाल्या बाटल्या अलाव नाहीयेत. अदरवाईज बाकीच्या आपण घरामध्ये ज्या वापरतो त्या बाटल्या अलाव आहेत. अशीच कुठली ते म्हणजे बॅगेज चेक करतात तुमची. ओके. बिसलरीच्या त्या बाटल्या त्यांना दिसल्या तर त्या तिकडे ते फेकतात. आणि त्या ठिकाणी पाण्याचे जे रेट आहेत 40 रुपयाला पाण्याची एक बॉटल ते विकतात तिकडे. तर म्हणजे खूपच जास्त महाग आहे. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही घरूनच सगळं कॅरी करा. अदरवाईज तुम्ही भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर अगोदर तुम्ही नाश्ता इथे करा. त्यानंतर मग तुम्ही राणीची बाग 5 वाजेपर्यंत फिरू शकता. कारण की 10 ते 5 या टाइममध्ये राणीची बाग चालू असते. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओला आपल्या शेअर करा. ओके. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून जे काही नवनवीन येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील. तर चला तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.